मंत्री भरतशेठ गोगावले यांची माणगाव तालुक्यातील वडवली येथून पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकाच्या प्रचाराची धुमधडाक्यात सुरुवात। वडवली मोहल्ल्यातील स्थानिक व विदेशातील स्थित युवा मंडळी आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने खासगी निधीतून उभारलेल्या व्यायामशाळेचे मंत्री भरतशेठ यांच्या शुभ हस्ते उद्घाटन उत्साहात संपन्न। शनिवारी संध्याकाळच्या सुमारास माणगाव तालुक्यातील शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या वडवली येथील शिवसेनेच्या वतीने आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। मंत्री भरतशेठ गोगावले यांना महाड मतदारसंघातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पहिल्याच प्रचार सभेला मुंबई इथून पोहोचण्यासाठी येण्यात खूपच विलंब झाला होता। मात्र 3 ते 4 तास सभेला दिरंगाई झाली होती, तरी देखील वडवली येथील ग्रामस्थांचा उत्साह व जोश देखणीय ठरला होता। मंत्री भरतशेठ यांच्या ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत भव्य स्वागत करण्यात आलं। परळी येथील पाठच्या सभेच्या आयोजनाचा औचित्य साधत वडवली येथील स्थानिक युवा मंडळी व ग्रामस्थांनी रोजगार निमित्त प्रदेशात स्थित ग्रामस्थ व युवा मंडळींच्या सहकार्याने तयार खासगी व्यायामशाळेचे मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते जोरदार उद्घाटन करण्यात आलं। वडवली येथील प्रचार सभेत व्यासपीठावरून मंत्री भरतशेठ गोगावले वडवली येथील ग्रामस्थांना संबोधित करत म्हणाले की वडवली येथील नादिरशाह बावा दर्गेकडे जाणारा रस्ता, सुरक्षा भिंत, विजेचा ट्रान्सफॉर्मर, पिण्याचं पाणी अशा अनेक विकास कामांना शिवसेनेच्या माध्यमातून पार पाडलं गेलंय। शिवसेना एकमेव पक्ष सतत वडवली येथील अनेक विकास कामं करतोय। गेल्या 4 टर्म पासून वडवली येथील ग्रामस्थ सतत शिवसेना पक्षाला निवडणुकात पाठिंबा देत आहेत। आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकातील शिवसेनेच्या विजयामध्ये देखील वडवलींचा सिंहाचा वाटा असेल असा खंबीर विश्वास व्यक्त करत महाड मतदारसंघातून पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या उमेदवारांपैकी वडवली व मोरबा पंचायत समिती गण, मोरबा जिल्हा परिषद गटातील शिवसेना पक्षाच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा मंत्री भरतशेठ गोगावले यांच्याकडून करण्यात आली। यावेळी वरच्या सभेसाठी मंत्री भरतशेठ गोगावलेसह जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, महिला जिल्हा संघटिका निलिमा घोसाळकर, माजी सभापती राम म्हसकर, माजी सभापती सुजित शिंदे, अनिल नवगणे, तालुका प्रमुख महेंद्र मानकर, मांजरवणे व मोरबा विभाग प्रमुख शरीफ हरगे, अल्पसंख्याक व तालुका अध्यक्ष सज्जाद गोडमे, ज्ञानदेव पदरत, रमेश मोरे, वडवली सरपंच मजहर डावरे, वडवली येथील तिन्ही मोहल्ल्यातील मुस्लिम समाज अध्यक्ष, प्रतिष्ठित ग्रामस्थ, बहुसंख्य महिला, पुरुष, तरुण मंडळी तसेच शिवसेना पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते। कारण आपल्याला 4चा टायमिंग होता ना, नाही 4चा होता टाइम, परंतु अलिबागला आमची एक मीटिंग होती आणि त्या मीटिंगसाठी करत आम्हाला थोडा उशीर झाला। पण असो, आता तुम्ही 5 तारखेला होणारी निवडणूक आहे, आता इथं तुमचा प्रचार सुरू झाला। त्याला भाग्यवंत रमेश तू आणि पत्रक लक्षात घ्या, अजून कोणाचंच नाही आपण केलं का कुठं नाही, पहिलीच आहे ना यांचं म्हणजे जाहीर। तर तुम्हाला विनंती आहे, वेळ कमी आहे कारण दिवस कमी आहे। 21 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरायचे, 22ला छाननी आहे, 27ला माघारकडे घेण्याची आहे, 5 तारखेला मतदान आहे आणि 7 तारखेला रिझल्ट आहे। आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की धनुष्यबाण ही आपली निशाणी आहे। आणि तरुण कुठे गेले? व्यायाम करणारी पोरं आहे ना, व्यायाम करता करता लक्षात ठेवा, आणखीन काय लागलं तुम्हाला करू आम्ही, परंतु धनुष्यबाण लक्षात ठेवायचं आहे। कारण ज्या पक्षाने आम्हाला मोठं केले, तीर कमान, धनुष्यबाण लक्षात, तीर कमान, परत तीर कमान, खिचके देखो तीर कमान। तर म्हणणे माझी एवढीच विनंती आहे की आम्ही काम करतो म्हणून आम्ही बोलतो, काम करत नसतो तर मला तुम्ही बोलायची संधी दिली नसते। नाहीतर हा मोहल्ला याला कशाला मदत करायची, तो मोहल्ला आहे त्याला कशाला हे करायची, ती बौद्धवाडी आहे त्याला कशाला मदत करायची, असं कधी कुठे झालेलं नाही आहे। शरीफबाई, आता ह्या वेळेला दूध का दूध पाणी का पाणी व्हायला पाहिजे, कारण तू सांगायचं आणि आम्ही कामं करायची। जर आमच्या वेळेला अडचणी येत असतील तर मग दुसऱ्याच्या वेळेला किती येऊ शकतात, म्हणून करता आम्हाला थोडंसं बोलावं लागलं। आणि एकच विनंती आहे तुम्हा मंडळींना, कोणी तुमचा इतर मोठा नेता तुमच्यावर प्रसंग पडल्यावर येऊ शकत नाही, पहिला भरतशेठच इथे येऊ शकतो हे लक्षात ठेवा। म्हणजे कारण तुम्ही जे आम्हाला 4 वेळेला मतदान केलेलं आहे ते आम्ही विसरू शकत नाही आहे, परंतु तुम्ही आठवण ठेवणं गरजेचं आहे की जी गावातली कामं झालेली आहेत आतापर्यंत जे सांगितली ती शिवसेनेशिवाय कोणी केलेली आहे। म्हणायचं आहे की आपण विकास हा न संपणारा विषय आहे। वारंवार आपण विकास मागत असतो, गावाच्या समस्या ह्या नामदार साहेबांजवळ आपण मांडत असतो, पण आपलंही कर्तव्य असतो की ज्या वेळेला
इलेक्शन पिरियड येत असतो, आता सुद्धा आलेला आहे, पण त्याच्यामध्ये आपला नेता, आपला माणूस, आपली व्यक्ती जे आपल्या वर्षाचे 12 महिन्याची समस्याचं निदान करत असतो, मग आपलं कर्तव्य नाही का की तो काम एक क्षण त्यांच्या आपल्याला मतदानाचा जो अधिकार आहे तो चांगल्या दिशेने, चांगल्या वाटेने, चांगल्या व्यक्तीला मतदान द्यावा. कारण तुम्हाला एक सांगतो की बॅरिस्टर AR अंतुले यांच्या नंतरचं व्यक्तिमत्व आपल्याला जर या भागाला जर भाग्यविधाता जर भेटला असेल तर भरतशेठच्या रूपामध्ये तो भेटला.